शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी लढणार आहे असं त्यांच्या चेहऱ्याकडे बघितलं तर विश्वास वाटतो. कुठेही बोलायचं एक करायचं एक अशी या माणसाची ही भूमिका नाहीये. असा ठाम विश्वास शिवाजीराव पंडित कुटुंबियाला शिवछत्र परिवाराला आला. त्याच्यामुळं आम्ही यांच्याबरोबर 21 जानेवारीला त्यांना आता सांगितलं 21 जानेवारीला मुंबईला आंदोलन होणार आहे. जरांगे पाटलांनी आझाद मैदानावर त्या ठिकाणी आंदोलन केलं. आम्ही तिथं वाजत गाजत गेलो. पहिल्या दिवशी गेलो. मी आत्ताच त्यांना दीपक भाऊला सांगितलं तुम्हालाही सांगतो की आमच्या तालुक्यामधनं जितके जास्त लोक निघतील त्याचं नियोजन करायची जिम्मेदारी माझी आहे. आणि पहिल्या दिवशी त्या ठिकाणी भंडारा उधळत हा त्या ठिकाणी सत्ताधारी पक्षाचा आमदार तिथे 21 जानेवारीला आझाद मैदानावर असेल अशी ग्वाही तुम्हाला तुमच्या बरोबर असेल. त्याच्यामुळं प्रश्न जो काय आहे तो सभागृहामध्ये मांडला, अधिवेशनामध्ये मांडला म्हणजे काही तो मार्गी लागला नाही. ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. हे काय एवढं वाटतं तेवढं निश्चितपणानं सोपं नाही. त्याच्यामुळंच त्यांनी एक निर्धार केलेला आहे. याच्यामध्ये भरपूर आपल्याला एकत्रित येऊन संघटित होऊन एकीचं बळ दाखवावं लागणार आहे. कारण हे काय आरक्षण देण्याचा विषय काय राज्य शासनाचा नाहीये. राज्य शासनाचं फक्त शिफारस करणं आहे की अशी गफलत झालीये. बरोबर ना भाऊ? राज्य शासनाला शिफारस करायला लावण्यासाठी आपल्याला एकीचं बळ दाखवून दीपक भाऊच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहून 21 जानेवारीला जो एल्गार त्यांनी त्या आपल्या प्रश्नासाठी पुकारलेला आहे त्यांच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहावं लागणार आहे. आणि हे केल्यानंतर फेब्रुवारी 23 तारखेपासून राज्याच्या अर्थसंकल्पाचं अधिवेशन, बजेटचं अधिवेशन हे 4 आठवड्याचं जवळपास 20 मार्च पर्यंत 23 फेब्रुवारी पासून 20 मार्च पर्यंत बजेटचं अर्थसंकल्पाचं अधिवेशन हे मुंबईला होत आहे. मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो की त्या अधिवेशनामध्ये या आपल्या आरक्षणाची प्रश्नाची या विषयाची लक्षवेधी त्या ठिकाणी करणार. तिथंही हा विषय वेळोवेळी हा तुमचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्या ठिकाणी लावून धरणार. अशा पद्धतीची ग्वाही तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. परत शेवटी एवढंच आव्हान तुम्हाला सगळ्याला करल की या माणसाच्या पाठीमागं खंबीरपणे उभा राहा. हे माणूस तुमच्यासाठी ना की स्वतःच काहीतरी एक साधून घ्यायचंय, स्वतःच काहीतरी काढून घ्यायचंय याच्यासाठी नाही, तर तुमच्या प्रश्नासाठी हा माणूस रस्त्यावर घरदार सोडून उतरलेला आहे. त्याला असं पद्धतीनं कुठंही वाऱ्यावर सोडण्याचं काम कुणाकडनंच त्या ठिकाणी झालं नाही पाहिजे. आणि त्याच्यामुळं तुमच्या माहितीस्तो मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटलांनीही पहिल्या दिवशी दीपक भाऊला पाठिंबा दिलेला आहे. आणि आमच्यासारखे जे सक्षम मराठा समाजातील लोकप्रतिनिधी आहेत त्यांना सुद्धा त्यांनी सांगितलंय की अशा कार्यकर्त्याच्या पाठीमागे आपण उभा राहा आणि ह्यांना आपण ताकद देण्याचं काम आपण करा म्हणून. त्याच्यामुळं आम्ही तुमच्या बरोबर 100%. फक्त तुम्ही या माणसाला अशा पद्धतीनं मोकळं सोडू नका. एक मोठा पाठबळ आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघातनं आपल्या भागामधनं या दीपक भाऊच्या पाठीमागं आपल्या सगळ्याला मिळवून त्या ठिकाणी खंबीरपणे उभा करायचंय. आणि एक मोठी ताकद जर आपली ही उभा राहिली तर निश्चितपणानं त्याच्या समोर जी ताकद असती एकीचं बळ खूप मोठं असतं. किती मोठं काही असलं तरी सरकार कुठंतरी या गोष्टीचा विचार करेल. आणि हा काय प्रश्न आपला चुकीचा नाही, मुद्दा काय चुकीचा नाहीये. जे आपल्याला पहिले होतं फक्त ते परत एकदा त्या ठिकाणी लागू आपण करावं अशा पद्धतीची मागणी जे काही आहे या मागणीसाठी आपण खंबीरपणे कुठलाही किंतु परंतु डोक्यामध्ये न आणता या दीपक भाऊंच्या पाठीमागे आपण सगळे उभा राहू असा एक ठाम निश्चय आपण सगळेजण हात वर करून सगळ्यांनी हात वर करायचे. आपण दीपक भाऊच्या बरोबर आहे. येळकोट येळकोट येळकोट.
येळकोट. धन्यवाद. खरं तर आमदार विजयराजे पंडित यांच्या भूमिकेला आपण सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे. सातत्याने या परिसरामध्ये